नमस्कार. मी चिंतामणी सहस्रोदे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, राजकारणामध्ये अनेकदा काही चुकीचे समज तयार होतात. विशेषतः एखाद्या नेत्याबद्दल तो नेता फारसा बोलत नसेल, जाहीर सभांमध्ये सुद्धा फारसा तो सभांचा फड गाजवत नसेल, तर तो नेता फारसा काही बोलत नाही, त्याला राजकारणामधली काही फार समज नाही, तो फार मुरब्बी नाही, त्याच्या कार्यकर्त्यांवर थोडा अन्याय केला तरी चालतो, अशा स्वरूपाचे काही समज पसरवले जातात. प्रत्यक्षात तसं नसतं. तो नेता सर्व राजकारण जवळून पाहत असतो, त्या राजकारणामध्ये तो भागही घेत असतो, त्याचे स्वतःचे कार्यकर्ते तयार झालेले असतात आणि तो समाजासाठी, लोकांसाठी सातत्यानं काम करत असल्यामुळं लोकांमध्ये, मतदारांमध्ये, त्याच्या मतदारसंघामध्ये त्याची प्रतिमा अतिशय चांगली तयार झालेली असते. किंबहुना त्या प्रतिमेमुळेच आणि ज्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली असती त्या पक्षामुळं त्याला निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला घवघवीत असं यश मिळत असतं. सांगलीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ हे असं एक व्यक्तिमत्व आहे. दादा फारसे बोलत नाहीत, वादग्रस्त तर कधी बोलतच नाहीत, जाहीर सभा फारसे गाजवत नाहीत, परंतु राजकारण त्यांना समजत नाही किंवा ते राजकारणामध्ये फार नवखे आहेत असा जर कोणी समज करून घेतला असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. दादांनी 2-3 वेळेला राजकारणाची इतकी पद्धतशीरपणे खेळी केलेली आहे की विरोधकच नव्हे तर त्यांचे काही पक्षातले सुद्धा जे काही हितचिंतक असतील ते सुद्धा अवाक झालेले आहेत. म्हणूनच सुधीरदादा गाडगीळ हे सांगली सारख्या काँग्रेसच्या एकेकाळी पक्का बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून, विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळेला विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत. सलग 3 वेळा हॅट्रिक त्यांनी केलेली आहे. भल्या भल्यानं अशी हॅट्रिक जमलेली नाही, ती सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगलीमध्ये करून दाखवलेली आहे. 14ची निवडणूक आपण सुरुवात असं धरू की त्यावेळेला मोदींची थोडी लाट होती, भारतीय जनता पक्षाची लाट होती, परंतु सुधीरदादा गाडगीळ यांचं व्यक्तिमत्व, त्यांची एकूण प्रतिमा, त्यांचे समाजामध्ये असलेलं स्थान, मतदारसंघामध्ये असलेलं स्थान याचा सुद्धा भारतीय जनता पक्षाला सुद्धा फायदा झाला होता, हे आपल्याला विसरता येणार नाही. 2019च्या निवडणुकीमध्ये सुधीरदादांना सांगली मतदारसंघातून हरवायचं अशा पद्धतीचे जोरदार डावपेच आखले गेलेले होते आणि त्यासाठी अनेकांचा हातभार होता, पक्षातल्याही लोकांचा होता, पक्षाबाहेरच्याही लोकांचा होता. हे काही लपून राहिलेलं नाही, ते नंतर हळूहळू उघड होत गेलेलं आहे. परंतु त्या तशा वातावरणात सुद्धा सुधीरदादांनी त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात केली आणि ते दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पोहोचले. आता तिसरी निवडणूक म्हणजे 2024ची विधानसभेची निवडणूक, त्यावेळेला सुद्धा आता काही सुधीरदादांचं खरं नाही, 2 झालेले आहेत, प्रस्थापितांच्या विरुद्ध कल आहे सगळा, असं वातावरण तयार करायचा प्रयत्न केला गेला. परंतु त्या निवडणुकीच्या यंत्रणेतून सुद्धा काहींनी थोडीशी चालढकल केली म्हणा, थोडंसं अंग काढून घेतलं, आता बघूया कसे सुधीरदादा निवडून येतात ते वगैरे, अशा स्वरूपाची सुद्धा कदाचित चर्चा झालेली असेल. परंतु सुधीरदादा आणि त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांची जी यंत्रणा आहे, त्यांनी ही निवडणूक सुद्धा अतिशय पद्धतशीरपणे लढवली. स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभी केली, ठिकठिकाणी कार्यक्रम केले, ठिकठिकाणी जाहीर सभा घेतल्या, मेळावे घेतले आणि 2024च्या निवडणुकीत सुद्धा पुन्हा एकदा देदीप्यमान असा विजय मिळवून त्यांनी दाखवला. आता महापालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. साहजिकच सुधीरदादांचा जो मतदारसंघ आहे, सांगली मतदारसंघ, त्याच्यामध्ये सांगली आणि कुपवाड ह्या दोन्ही गावांचा या महापालिका क्षेत्रामध्ये समावेश होतो आणि दादांच्या बरोबर गेली 10-12 वर्ष नव्हे, खरं म्हटलं तर दादा यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष होते. तेव्हापासून भारतीय जनता पक्षाला मदत करत होते. किंबहुना सांगलीमध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी, म्हणजे तेव्हा ते आमदार नव्हते, परंतु संभाजी पवार आप्पा हे सांगलीमध्ये विजय मिळवत असायचे सतत, जनता पक्षाचे उमेदवार म्हणून, जनता पक्षाचे आमदार म्हणून. त्यावेळेला सुद्धा सुधीरदादांनी त्यांना जेवढी शक्य आहे तेवढी मदत, त्यावेळेला सुधीरदादांनीच नव्हे तर त्यांच्या सगळ्या घरानं सुद्धा आप्पांना मदत केलेली आहे, हे उघड सत्य आहे.
त्याच वेळेला महापालिकेच्या निवडणुकीत 2008 मध्ये जो भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला होता, भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडीनं, महाआघाडीनं, त्यामध्ये सुद्धा सुधीरदादांचा वाटा होता. त्यामुळे त्यांना राजकारण काही नवीन नाही. फक्त ते जाहीरपणे सांगत नाहीत की मी राजकारणात तज्ज्ञ आहे, मी राजकारणामध्ये काही खूप काम केलेलं आहे किंवा मला राजकारण सगळं समजतं, असं ते दाखवत नाहीत. आता जी महापालिकेची निवडणूक आलेली आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं अनेक नेते सांगतायत. सुधीरदादा ही अर्थात ओळखून आहेत की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. गेली 10, 12, 15 वर्ष त्यांच्याबरोबर ज्यांनी काम केलेलं आहे, त्यांना मदत केलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अगदी टोकाचा संघर्ष जेव्हा उभारला, म्हणजे 2019च्या निवडणुकीत सुद्धा आणि या निवडणुकीत सुद्धा 24च्या, त्यावेळेला जे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सातत्यानं राहिले, त्यांच्या मदतीला आले, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या रक्षणासाठी, त्याला संधी मिळवून देण्यासाठी, महापालिका निवडणुकीमध्ये त्याला संधी देण्यासाठी सुधीरदादा आता ठामपणे पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत. खरं म्हणजे त्यांचा असा स्वभाव नाही एखादं निवेदन प्रसिद्ध करणं, किंवा अतिशय स्पष्टपणे त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्यात त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की जे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाबरोबर आणि त्यांच्याबरोबरही, अर्थात ते तिन्ही निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत भारतीय जनता पक्षातर्फे, भारतीय जनता पक्षाबरोबर जे प्रामाणिकपणे निष्ठेने राहिलेले आहेत गेली अनेक वर्ष, त्यांच्यावर मी बिलकुल अन्याय होऊ देणार नाही. आणि जे बाहेरनं काही लोक आलेले आहेत त्यांना प्रत्येकाला तिकीट मिळेल अशी जर कुणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. एक प्रकारे त्यांनी गेल्या काही दिवसामध्ये जे पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षात ज्यांनी महापालिका निवडणुकीची उमेदवारी आपल्याला मिळेल म्हणून जे काही जी गर्दी घुसलेली आहे, त्या गर्दीला सुद्धा हा एक प्रकारे त्यांनी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे. ते मनातले मांडे जे मनात खात होते की आपल्यालाच उमेदवारी मिळेल, आता काय सुधीरदादांच्यावरती, त्यामुळे कार्यकर्ते नाराज होतील, त्यांचे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मग अडचणीचं होईल, बिलकुल होणार नाही असं स्पष्ट सुधीरदादांनी कळवलेलं आहे, जाहीरपणे सांगितलेलं आहे. 3 वेळा मी या मतदारसंघातनं निवडून आलेलो आहे आणि अर्थातच ते खरं पण आहे. आणि त्यामुळं या कार्यकर्त्यांवर मी बिलकुल अन्याय होऊ देणार नाही. ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या नगरसेवकांनी महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळेला थोडी गडबड केलेली होती, परंतु नंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत मदत केली, पक्षाला मदत केली, सुधीरदादांना मदत केली, त्यामुळं त्यांनाही मी वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्याबरोबरही मी ठामपणे राहणार. हे सांगलीचा आमदार म्हणून, महापालिका क्षेत्रात एक आमदार म्हणून सुधीरदादांनी स्पष्टपणे, अतिशय ठामपणे, खडखडीतपणे बजावलेलं आहे. त्यामुळं बरोबर वेळ आली की सुधीरदादा कसं राजकारणामध्ये उडी घेतात, मैदानात उडी घेतात, हे आपण 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला पाहिलेलं आहे. अनेक जण अक्षरशः चकित झाले आणि सुधीरदादांनी मैदानात त्यावेळेला उतरले आणि विजय प्राप्त केलेला होता. त्यामुळं या वेळेला सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कारण त्यांना माहित आहे की काही वेळेला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अनेकदा तडजोडी करावी लागतात, काही वेळेला बोलावं लागतं काही गोष्टी, पण त्या बाबतीत स्वतः आमदार म्हणून ते ठाम आहेत. ते असतील किंवा मिरजेचे जे आमदार आहेत सुरेश भाऊ खाडे, हे तर 5 वेळा निवडून आलेत आणि मिरजेतनं ते 4 वेळा निवडून आलेत. त्यामुळे त्यांना राजकारण नवीन नाही, सुधीरदादांना राजकारण नवीन नाही, त्यांना पूर्णपणे राजकारण माहित आहे, प्रत्येक कार्यकर्ता माहित आहे. एवढंच नव्हे तर अनेक नागरिक त्यांच्या चांगले ओळखीचे आहेत. त्यामुळं सुधीरदादांनी आता निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात उडी घेतलेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षात ज्यांनी प्रवेश केला किंवा जे प्रवेश करतायत आणि त्यांना असं वाटत होतं की आता हा पक्ष आपल्या मालकीचाच आहे, आपण म्हणू तशीच उमेदवारीचं वाटप होईल वगैरे, असं होणार नाही, असाच जणू इशारा सुधीरदादा गाडगीळ यांनी आपल्या एका निवेदनातून दिलेला आहे. सुरेश भाऊ खाडे सुद्धा त्याच मतावर ठाम आहेत. ते सुद्धा, त्यांना सुद्धा 5 वेळेचा अनुभव आहे आमदार पदाचा, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते सुद्धा निवडून आलेले आहेत. त्यामुळं निवडणुकी यंत्रणेमध्ये त्यांना जमेस धरूनच, त्यांना बरोबर घेऊनच निवडणुकीची यंत्रणा राबवावी लागेल, उमेदवारीचं वाटप करावं लागेल, हेच जणू सुधीरदादा गाडगीळ यांनी या वेळेला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मला आठवतंय की काही महिन्यांपूर्वी, म्हणजे विधानसभेची निवडणूक अजून तशी दूर होती खूप, त्यावेळेला काही सांगली मतदारसंघातले काही शेतकरी किंवा काही लोक हे आमदार दादांना भेटायला आलेले होते. त्यावेळेला त्यांनी दादांना सहज विचारलं की दादा, तुम्ही तुमच्या राजकारणातल्या यशाचं रहस्य काय, तुमचे सल्लागार कोण आहेत राजकारणातले? तेव्हा दादा त्यांच्या नेहमीच्या मिश्किल शैलीमध्ये त्यांना म्हणले की मला राजकारणामध्ये सल्लागार कोणी नाही, मीच माझा सल्लागार आहे. आणि हे अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे की स्वतः सुधीरदादा गाडगीळ आमदार हेच स्वतः राजकारणात स्वतःचे सल्लागार आहेत.
ते स्वतः विचार करतात, त्यांचे काही निकटवर्तीय असतील त्यांच्याबरोबर ते चर्चा करत असतील, त्यात काही वादच नाही. त्यांनी यापूर्वीही ते स्पष्ट केलेलं आहे. परंतु राजकारणामध्ये ते अत्यंत मुरब्बी आहेत. कोणत्या वेळेला कोणतं पाऊल उचलायचं, कोणता पवित्रा घ्यायचा याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळं पक्षामध्ये येऊन आता पक्षामध्ये आपला पक्ष जवळजवळ ताब्यातच आलेला आहे, अशा समजुतीत असणाऱ्यांना आणि सुधीरदादांना डावलून आपण ही निवडणूक पार पाडू असं म्हणणाऱ्यांना एक प्रकारे सुधीरदादा गाडगीळ यांनी जबरदस्त इशारा दिलेला आहे. त्यामुळं पक्षातले दादांच्या बरोबर गेली 10-15 वर्ष असलेले निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते अत्यंत खुश झालेले आहेत. सगळ्यांच्या मध्ये जल्लोष निर्माण झालेला आहे. एवढंच नव्हे तर दादांच्या या भूमिकेमुळं विरोधी पक्षात जे सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा काहींनी त्यांचं स्वागत केलेलं आहे की ही अशी भूमिका पाहिजे आमदारांची. त्यामुळं पाहूया आता नेमकं काय होतं ते. दादांच्या भूमिकेचे परिणाम नेमकं कसे होतात, कशी उमेदवारीचं वाटप होतं हे पाहू. पण कुठल्याही नेत्याला कधी फार हलक्यात घेऊ नये हे मात्र दादांनी ह्या प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. पाहूया नेमकं काय होतं ते. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.